रविवारची माझी एक छोटीशी आणि खूप सुंदर ट्रिप झाली. आम्ही नागपूरला होते आणि सकाळी अचानक प्लॅन झाला जामसावळी चमत्कारी हनुमान मंदिराला जायचा. आम्ही निघालो. रस्त्याचा नजारा इतका सुंदर होता की पूर्ण प्रवास एन्जॉय केला. रस्त्यात झापेवाडा गाव लागलं आणि आईबाबांनी सांगितलं इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तब्बल 19 वर्षानंतर आम्ही पुन्हा इथे जाण्याचा योग आला, जिथे आमचं खूप सकाळची वेळ असल्यामुळे आमचं विठ्ठल रुक्मिणीचं खूप शांतपणे दर्शन झालं. त्यांना अतिशय सुंदर प्रकारे सजवलेलं होतं. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातून निघून आम्ही देवीचं दर्शन केलं. दुर्गादेवीचं दर्शन पण खूप, आणि देवीने असं पिंक कलरची छान साडी घातलेली खूप मनमोहक वाटत होतं. नंतर चंद्रभागा नदी तिथेच मंदिराला लागून आहे. असं म्हटलं जातं हे छोटं पंढरपूर आहे आणि चंद्रभागा नदीचं पात्र खूप मोठं आहे. देन आम्ही गाडीत बसून परत गणपती बाप्पाचा फोटोशूट घेत व्ह्यू आम्ही एन्जॉय केलेला. त्यानंतर आम्ही निघालो जामसावळी या गणपतीचं दर्शन घ्यायला. थ्रू आउट इट आम्ही MP बॉर्डर क्रॉस केले आणि आता मंदिराचं गेट चमत्कारी हनुमान मंदिर हे त्यांचं मंदिराचं मेन गेट आहे. इथनं आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिराच्या आवारामध्ये जाता येतं. मंदिराच्या आवारामध्ये आम्ही जेव्हा निघालो तेव्हा खूप ऊन होते, पण थ्रू आउट इट आम्ही काही फोटोशूट केला. हे मंदिराचं लुक आहे. मंदिर या पद्धतीने बनवलं गेलेलं आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा लक्ष्मणांना संजीवनी आणण्यासाठी ते तिथे विश्राम घेतलेला होता. इथे खूप प्रकारच्या चोरीसुद्धा झाल्या, पण ते अजूनही हालू शकले नाही. नंतर आम्ही निघालो कोराडी मंदिराला. तिथे गेटवरती नवीन मूर्ती स्थापना केलेली तुळजाभवानीची होती. मी कारमधूनच त्याची फोटो घेतली. हे मंदिराच्या आवारामध्ये भरपूर लोक बसलेले होते. तिथे जराही आम्हाला गरमीचं काहीही जाणवलं नाही. नंतर आम्ही महाप्रसाद घेतला आणि महाप्रसाद घेऊन दर्शन झाल्यावर आम्ही एक छोटी ट्रिप आणि समाधान देणारी होती. तुम्हीही नागपूरला आला तर हे ठिकाणी नक्की या, एक्सप्लोअर करा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नवीन काहीतरी दुसऱ्या मंदिरामधले फोटोज मी तुम्हाला अपलोड करेन.